वाटेगाव जिल्हा परिषद मतदारसंघात नवा राजकीय चेहरा सौ वैशालीताई माळी यांच्या उमेदवारीने निवडणुकीत रंगत। आगामी जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजण्यापूर्वीच वाटेगाव मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे। रेटरे धरण येथील उच्च शिक्षित आणि सामाजिक कार्याचा वारसा लाभलेल्या सौ वैशालीताई महादेव माळी या अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे। त्यांच्या या संभाव्य उमेदवारीमुळे प्रस्थापित राजकारण्यांचे धाबे दणाणले असून नागरिकांमधून या नव्या पर्यायाला मोठा पाठिंबा मिळत आहे। गेल्या 15 वर्षांपासून महादेव माळी यांनी अजितदादा पवार सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून तळागाळातील लोकांचे प्रश्न सोडवले आहेत। आरोग्य, शिक्षण, रस्ते आणि शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे। याच कार्याला आता राजकीय पाठबळ मिळावे आणि विकासाचा वेग वाढावा या उद्देशाने वैशालीताई माळी निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत। सौ वैशालीताई माळी या केवळ उच्च शिक्षितच नाहीत, तर त्यांना सामाजिक प्रश्नांची सखोल जाण आहे। महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि युवकांच्या रोजगारासाठी त्यांनी आतापर्यंत अनेक उपक्रम राबवले आहेत। एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि जनसामान्यांशी नाळ जुळलेली उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे। आम्हाला केवळ आश्वासनं देणारे नेते नकोत, तर प्रत्यक्ष काम करणारे हात हवेत, अशी भावना वाटेगाव मतदारसंघातील नागरिक व्यक्त करत आहेत। महादेव माळी यांना राजकीय वारसा नसतानाही केलेली कामे पाहता सौ वैशालीताई माळी यांना घड्याळ चिन्हावर उमेदवारी मिळाल्यास मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलेल असा विश्वास व्यक्त होत आहे। वाटेगाव मतदारसंघात आता भाकरी फिरणार का आणि सौ वैशालीताई माळी यांच्या रूपाने नवा इतिहास घडणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे।